पनवेल तालुक्यातील गिरवले येथील शेतकरी जयदास कमलाकर गायकर यांची 2 वेगवेगळ्या नंबर असलेली 2.5 एकर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 करायची होती। यासाठी गायकर यांनी 3 जानेवारी रोजी पनवेल तहसीलदारांकडे अर्ज केला होता। शासकीय नियमानुसार हे काम 30 दिवसांच्या कालावधीत होणं अपेक्षित होतं। आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही महसूल सहाय्यक पदावर काम करणारे किरण गोरे 2.5 महिना उलटूनही कामात टाळाटाळ करत होते। मुंबई कुळवहिवट व शेत जमीन अधिनियमाप्रमाणे या कामाची नजराणा व्यतिरिक्त कोणतेही पैसे लागत नाहीत, परंतु काम करण्यासाठी गोरे यांनी प्रति एकरला 40,000 रुपये मागणी केली होती। त्याप्रमाणे 1 लाख रुपये द्या तरच काम होईल असं सांगून कामात अडथळे निर्माण केले। 2 सर्वे नंबरपैकी एका सर्वे नंबरमध्ये अडथळा आणल्यामुळे हे काम 40,000त करण्याचं ठरलं, अशी माहिती तक्रारदार गायकर यांनी दिली आहे। तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार यांच्याकडे विनवणी करूनही काम पुढे सरकत नसल्यामुळे गायकर यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकानं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून 40,000 रुपयांची लाच घेताना किरण गोरे या महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडलाय। तहसीलदारांसह कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांची लाचलुचपत विभागाकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।